मागे जायचं मागे की काय नाही मला घरी जायचे मला माहिती जायचं माझ्या इकडे चल मला नाही रे मला जायचंय कोल्हापूर जायचं मला चल नखरे करायला पोट पण काच नको बोलू नियम यार भाड़ा ए गपरे रोहित अरे भाई सध्या तू मजाक करून तुला लाज गाडी माय गोव्याला राम राम केला आणि आमची गाडी निघाली कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर। आजच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर पावसाची आणि आमची भेट होत होती। जम जम करता है ये नशीला मदन परदेसिया परदेसिया ये सचेतिया सब कहते तूने मेरा दिल ले लिया। रस्त्यामध्ये गाडी थांबवलेली आहे आणि कैऱ्या पाडत आहेत। आम्ही आता इथे आम्हाला कैऱ्या पाहिजे आम्ही जेवण करणार आहेत आम्हाला कैऱ्या आवडतात त्यामुळे आम्ही कैऱ्या आता स्वतः हातानं तोडणार आहेत आणि खाणार आहे। तीन आंबे पडले बाहेर ए भाऊ भाऊ आबो गाजाने होई काढले ना हे आमचे अमोल भाऊ शहाणे यांनी गोव्याला येण्यासाठी स्वतःची अंगठीचं बलिदान केलंय। अंगठी विकून टाकली काय 15,000 रुपये। फोंडाच्या घाटामध्ये गाडी थांबवलेली आहे आणि पाठीमागं धुकं बघू शकता। हा घाट पूर्ण धुक्यामध्ये झाकलेला आहे आणि अतिशय खतरनाक असं वातावरण झालेलं आहे आणि इथं पोरायचे भांडणं झाले तर आपला कार्यकर्ता तिकडे गेला त्याला आणायला मी जात आहे तर बघू त्याचं म्हणणं काय। गाडी माग आहे आणि इकडे गेलेलं ते एकटंच मजा घ्यायची पाय यायची चल आम्हाला ट्रॅव्हलची मजा घ्यायची म्हणून मी कोल्हापूर ट्रॅव्हल्स मध्ये बसणार काही नाही चल वापस तो न्यायला आलो भाई मी मागे जायचं मागे की काय नाही मला घरी जायचे मला माहिती जायचं माझ्या इकडे मला नाही रे मला जायचंय कोल्हापूर जायचं मला बरं जाऊ ते कार्यकर्ता वापस आलेला आपला हे आमचा कार्यकर्ता हे दाखव हे आमचा कार्यकर्ता आहे हे पळून गेलता मजा केली म्हणून मुलींचा आता आम्ही मजा करणार नाही आता हे आमची मजा घेणार आहे।
करंजा नाम के गांव में हमने गाड़ी रुकाई है और ये होंडा का घाट ऐसी गाड़ी ऐसी करके यहाँ पे लाए, गाड़ी रुकाई, यहाँ पे चाय की पिया और अब हम आगे निकलने वाले। अगर ये वीडियो आपको अच्छा लगा होगा लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। ये ना रास्कला सध्या आपण कोल्हापूर गाठलेले आहे आणि या ठिकाणी आपले स्वागत चक्क पावसाने केले आहे आणि आता आम्ही देवीच्या मंदिराकडे जात आहोत। देवीचा आशीर्वाद घेऊ आणि पुढे बघू। इथून पुढे सगळं अनप्लॅन आहे, कुठं जायचे काय जायचे काहीच माहिती नाहीये। बघू व्हिडिओ मध्ये आता पुढे कुठं जायचे काय जायचे। सध्या आम्ही मंदिर परिसरात आलेलो आहोत। पाठीमागे मंदिर आहे आणि भाविकांच्या गर्दीतून आम्ही आता मंदिराच्या दिशेने जात आहोत। चला। आम्ही आता जातोय, आता कोल्हापूरचं दर्शन झालेलं आहे। आम्ही आता ज्योतिबा या ठिकाणी निघण्यासाठी जातोय। रेडी चला बघूया ज्योतिबा। आम्ही आलेलो आहे सध्या कोल्हापूरमध्ये। आमचं एकदम चांगलं दर्शन झालंय। आता आम्ही निघत आहेत आता इथून ज्योतिबा। आता आम्ही निघत आहे, इथं आता दर्शन केलेले आहे आम्ही कोल्हापूरच्या देवीचे आणि ज्योतिबाला जात आहोत। आता इथून पुढे आता तुम्हाला तुमचा पुढचा व्हिडिओ दाखवून देतो। आता आम्ही कोल्हापूरमध्ये माता महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे। आता आपण चला तुम्हाला पुढचे दर्शन घडू की ज्योतिबाचे। चला मग आता तर ज्योतिबा या ठिकाणी आलेलो आहोत आणि डोंगरामधून घाटातून स्लो गाडी चालवित आणि या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आमच्या स्वागतासाठी इथे स्वतः धुकं आलेला आहे। आता पाहू मंदिराच्या दिशेने जाऊन मंदिर कसे आहे, ज्योतिबाचे दर्शन घेऊ आणि परतीची वाट बघू। आम्ही आलेलो आज सध्या इथं आपण बघू शकता। आता आम्ही वरतून खालून वरती आलो, आता वरतून खाली जात आहोत। मुळात मुद्दा हे होता की यांनी का नाही टावेलचे शर्ट शिवलेले आणि मी व्हिडिओ मध्ये नाही सांगा म्हणून हे असं काही पण बोलायले, म्हणजे माझं लक्ष दुसरीकडे नाहीये, टावेल नाही। विषय परिवर्तन करण्याचा प्रयत्न तरी पण सांगतो। मुद्दा आपला काय होता, यांनी टावेलचं शर्ट शिवलेलं। हा नाही तसं नाही, हे मी पैसे देऊन घेतलेलं आहे, फुकटचं नाही। आणि टावेल म्हणत नाही फुकटचं शर्ट सर आमचे, यांना सबस्क्राईब करा तुम्ही। विषय फुकटच्या विषय काय टावेलचं शर्ट नाही, हे नॉर्मली कपडा आहे, आपण पाहू शकता। नाही टावेलच आहे। विषय परिवर्तन म्हणता खाली एकदम घसरडा रस्ता आहे आणि नुसते पाय सटकत आहेत। मंदिरामध्ये प्रवेश केला आणि पडता वाचू। आता वापस जातोय मी बाहेर, प्रसाद घेतो। चांगलं आहे आम्ही ज्योतिबा Thank you.
संध्याकाळचे 7 वाजत आहेत आणि गर्दा कमी असल्या कारणाने अतिशय शांततेमध्ये ज्योतिबाचे दर्शन झालेले आहे. जवळजवळ 5 मिनिटं आम्ही उभा होतो. पुजारीने आम्हाला आरामात दर्शन घेऊ दिलं. पुढे जा वगैरे काहीच म्हणलं नाही. असं सरासरी होत नाही. आणि आता इथून आम्ही परतीची वाट धरत आहोत. कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं आपल्याला? 7-12 राजभाऊची 7-12 हॉटेलमध्ये जाऊन आम्ही मस्तपणे फेमस 7-12 हॉटेल जेवण करणार आहोत आणि पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. बाकी या ठिकाणी थंडी अतिशय वाढलेली आहे आणि धुकं असल्यामुळे थोडं भारी वाटत आहे. सध्या आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि मॅपमध्ये बघत या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. अतिशय सुंदर हॉटेल आहे. पण आम्ही मेन ब्रँचला नाही आलो. या हॉटेलच्या दुसऱ्या ब्रँचला आलेलो आहोत. पाहू या ठिकाणी जेवायला वगैरे कसं भेटतंय. होईल तेवढं फास्ट आम्ही इथून निघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला पंढरपूर गाठायचं आहे. निवांतमध्ये जेवण आवरून पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि अतिशय उत्तम प्रकारचे जेवण या ठिकाणी अवेलेबल होते. आणि मेन म्हणजे इथे जी वाईब होती अशी एकदम जुन्या काळामध्ये गेल्यावर ती खतरनाक होती. सगळं सारवल्यासारखं कन्स्ट्रक्शन होतं आणि बॅकग्राऊंडला सायलेंटमध्ये जुने मराठी गाणे चालू होते. त्यामुळं थोडं जरा भारी वाटू लागलं. आणि आता पाहू पुढचा प्रवास.